नाही नाही हो, माझा माझा तिच्याशी काही संबंध नाही हो. मग कोण आहात तुम्ही? हा, मी 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 पेड आर्टिस्ट आहे, कलाकार. म्हणजे पैसे घेऊन जे ऍक्टिंग करतात ना ते. तिने मला इथे मामीची ऍक्टिंग करायसाठी घेऊन आली होती हो. माझा तिच्याशी काही संबंध नाही हो. प्लीज 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 मला सोडा, प्लीज सोडा ना हो मला, प्लीज प्लीज. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. सर, मला असं वाटतंय की ह्या बाई खरं बोलतायत. हे बघा मॅडम, जे झालं ते झालं, पण तुम्ही जर का आमच्या तपास कार्यात आम्हाला सहकार्य केलं तर बरं होईल. म्हणजे हे आमचे सर लई पिरमळ आहेत, दयाळू आहेत. हे कदाचित तुमचे गुन्हे माफ करतील ते, होय ना सर? मी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. नक्की? हो हो. ठीक आहे, आम्हाला सांगा अनुष्काची खोली कुठे आहे? हा, बरं झालं तुम्ही आला, माझं काम सोपं झालं. तुला काय वाटलं? तू आज जे काही केलंयस त्याची मला कल्पना नाहीये. तू आज त्या मूर्ख प्रीतम सोबत माझ्या घरी गेली होतीस ना? ऑफकोर्स माझ्या विरोधात पुरावे शोधायला. काही लागलं का तुझ्या हाताला? तुला काय वाटलं पारू की तू त्या फुल्या काढलेली फोटो घेऊन येशील आणि मला अडकवशील? मूर्ख आहेस तू, मूर्ख. अनुष्का वाटते तितकी सोपी नाहीये. तुम्हाला अजून काय बी माहित नाही अनुष्का मॅडम? देवा, तुम्हाला काय वाटलं अनुष्का मॅडम? तुमच्या घरातनं मी त्या फुल्या मारलेले फोटो घेऊन आले फक्त. तुमचा समदा खेळ संपेल असा पुरावा लागलाय माझ्या हाती. आज देवी आईंसमोर तुमचा समदा खेळ खलास होणार. काय झालं, कसला विचार करताय? आता आत येणार आहात की जाणार आहात बाहेरच्या बाहेर कुठंतरी? नाही नाही नाही, मी विसरलेच. जाऊन जाणार तरी कुठं ना? कारण पाताळात जरी लपून बसलात ना तरी शोधून काढीन मी तुम्हाला. जीवच घेईन मी, सांगते. बघितलं आदित्य सर, मी सांगत होते ना तुम्हाला अनुष्का मॅडमचं हे खरं रूप आहे. आदित्य तर घाबरलात ना अनुष्का मॅडम? घाबरलात तुम्ही? मला लई मज्जा आली बघा. तुम्हाला काय वाटलं अनुष्का मॅडम? हे असले खेळ फक्त तुम्हालाच खेळता येतात? आता तर खेळ कुठं सुरू झाला आहे. आता तर लई मज्जा येणार आहे पुढं पुढं. आता बघाच तुम्ही, तुमचं हे अस्तित्व आणि माझ्या किर्लोस्कर कुटुंबावर असलेली तुमची काळी सावली मी कशी पुसून टाकते ते. आत या. मला कळलंय आपल्या कंपनीतले सिक्रेट्स कोणी बाहेर नेलेत ते. तो गद्दार आज येईल. मी आज आई समोर मी सगळा विषय संपून टाकणार आहे. आई तर इतकी चिडली आहे ना, तर बिचाराची काय अवस्था होईल आज देव जाणे. इतके दिवस त्या व्यक्तीने आमचा फायदा घेतला, पण आज कदाचित त्याच्या आयुष्यातला त्याचा शेवटचा दिवस असू शकतो. प्रीतम सर, मी ना अनुष्का मॅडमला दम दिलाय.
त्यांना घाबरवलंय की आदित्य सरांना त्यांच्याबद्दल समजा सत्य माहीत आहे. आता आदित्य सरांनी काही बोलायच्या आधीच मला असं वाटतंय की अनुष्का मॅडम त्यांचा गुन्हा कबूल करतील. हे बेस्ट केलेस तू. म्हणजे चोर स्वतः तरी चोरी कबूल करणार. अरे वा. आता ना आपण फक्त त्यांची मजा बघूया. ठीक आहे, मी कळवतो. बाय. आदित्य, अनुष्का आलीस तू? काय झालं इतक्या उशिरा? काय बोलवलंस? तुला एवढं घाम का फुटला? अरे असं काय करतोयस तू? अचानक बोलवलंस, मी अस्वस्थ झाले आणि धावत पळत आले. ऑफकोर्स म्हणूनच घाम फुटला ना. बोल ना, काय झालं? आपल्या कंपनीतले सिक्रेट्स बाहेर कोण नेत आहे याचा शोध लागलाय. हो. आणि आज आई त्याला भेटणार आहे. त्या गद्दारला आईच शिक्षा सुनवेल. कोण आहे तो गद्दार? पारू, इकडे आहे ना. एक मिनिट आदित्य, तू प्लीज तिचं काही ऐकू नकोस आणि विश्वासही ठेवू नकोस. हा, पारूवर विश्वास ठेवू नकोस. माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास पारूवर आहे. पारू कधीही खोटं बोलणार नाही. ती या घराला, घरातल्या कोणत्याही व्यक्तीला त्रास होईल असं कधीही वागणार नाही. आदित्य, मला माहितीये पारू तुझी बेस्ट फ्रेंड आहे, पण मी तुझी होणारी बायको आहे. तू प्लीज माझ्यावरही विश्वास ठेव. आणि हे बघ, मला नाही माहिती त्या फोटोजवरती फुला कोणी मारल्यात. आय स्वेअर. कुठला फोटो?